शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज 20 मे 2026. मित्रांनो, जाणून घेऊ शेतकऱ्यांसाठी ताजी अपडेट. शेतकऱ्यांसाठी ताजी अपडेटमध्ये मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण ताजे कापसाचे भाव सुद्धा सांगणार आहे. त्याचबरोबर राज्यातील शेतकरी बांधवांना आता मान्सूनची चाहूल लागलेली आहे. मान्सूनची अपडेट सुद्धा शेतकऱ्यांसाठी देत आहे. मान्सून कुठपर्यंत आला, सद्यस्थितीला राज्यात काय स्थिती आहे आणि कधीपर्यंत मान्सून प्रगती करेल यावर्षीचं वातावरण थोडक्यात. तर मित्रांनो, कापसाचे भाव एकदा सांगतो, त्यानंतर तुम्हाला मान्सूनची बातमी सांगतो. व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. मित्रांनो, सद्यस्थितीचा विचार जर केला तर अमरावती या ठिकाणी कापसाला 9,600चा भाव मिळताना दिसत आहे. सेलू या ठिकाणी 9,870 रुपये, समुद्रपूर 9,800 रुपये, उमरेड 9,580 रुपये, काटोल 9,100 रुपये, सिंधी सेलू 9,760 रुपये, हिंगणघाट 9,895 रुपये, वर्धा 9,600 रुपये. त्यानंतर मित्रांनो, अजून काही बाजार समिती आहे ज्याच्यामध्ये पुलगाव 9,350 रुपये, चिखली बुलढाणा 8,700 रुपये, तर गंगाखेड परभणी 9,600 रुपये हा कापसाला सध्या मिळताना दिसत आहे. तुमच्याकडे काय भाव चालू आहे ते सुद्धा कमेंट करा. आता तर बहुतांश शेतकऱ्याकडे कापूस नसेल, जे काही भाव वाढले त्याचा फायदा तर व्यापारी बांधवांना होताना दिसत आहे. आता मित्रांनो, एकंदरीतच मान्सूनची सद्यस्थितीला जी काही प्रगती आहे तर ती आपण बघूया कुठे काय आहे. मित्रांनो, भारतीय हवामान विभागाने जे काही पणजी केंद्राने गोव्यासाठी वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार राज्यात म्हणजे गोवा राज्यात बरं का, मान्सूनपूर्व घडामोडीने वेग सुरू केलेला आहे. दक्षिण पश्चिम मान्सून येत्या 3 ते 4 दिवसात अरबी समुद्राच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अत्यंत अनुकूल बनले आहे. हवामानाचा सध्याचा पॅटर्न पाहता 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून त्यानंतर काही दिवसातच तो गोव्यात धडकेल. पुढील 2 दिवस उत्तर आणि दक्षिण गोव्यात काही ठिकाणी रात्री पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात गोव्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व सरी कोसळल्या. राज्यातील साखळी, धारबांदोडा, मापसा, जुने गोवे आणि पणजी या भागात पावसाची नोंद झालेली आहे. म्हणजेच काय तर 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, माझं काम आहे तुमच्यापर्यंत अपडेट देणं. अपडेट देत राहील. तुमचे काही प्रश्न असेल तर ते प्रत्येक शेतकरी बांधवांनी कमेंट करा. कमेंटला सुद्धा नक्कीच उत्तर देईल. अजून तुम्हाला काय माहिती अपेक्षित आहे नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. एवढ्यासाठी इतकंच मित्रांनो, धन्यवाद.